फक्त बाई आणि पुरुष. कुठला धर्म होता? बाई आणि पुरुष. कुठला धर्माचा उगम नव्हता त्यावेळेस. हे आपल्याला समजलं पाहिजे. देवाला प्रत्येकाला नीट करायचंय, प्रत्येकाला मृत्यूपासून सोडवायचंय, नरकापासून वाचवायचे, आणि ते काम आपल्या प्रभूनं क्रूसावर केलेलं आहे. आजचा ईस्टर संडे म्हणजे काय आहे? पुनरुत्थान झालेला संडे. जसं लाजराचं शरीर पुनरुत्थानित झालं, ते पुनरुत्थानित नाही, पुनर्जीवन झालं त्या शरीराचं. जे मेलेल्या स्थितीत होतं, तुमचा पाय मेलेला असेल, म्हणा येशूच्या नावात माझा पाय जिवंत होऊ दे. जिथं त्रास असेल तिथं म्हणा येशू जसा जिवंत झाला, माझं जिथं कुठं त्रास आहे ते जिवंत होऊ दे, मेलेली स्थिती निघून जाऊ दे. म्हणा प्रार्थना करा, जसा येशू जिवंत झाला त्याच पित्याचा आत्मा तुमच्यावर काम करेल, तोच पवित्र आत्मा तुमच्यावर काम करेल. आणि म्हणा जिथं तुम्हाला त्रास आहे तिथं हात ठेवून म्हणा येशू जसा जिवंत झाला तसं माझं सगळं मेलेलं शरीरातला पार्ट येशूच्या नावात जिवंत होऊ दे. मेलेली हालत निघून जाऊ दे माझ्या शरीरातून, पायातून, पोटातून, कमरेतून, गुडघ्यातून, जिथं जिथं मला अपंग करून ठेवलेलं आहे मृत्यूनं, येशूच्या नावात पुनरुत्थानाच्या आत्म्याच्याद्वारे बंधन तुटले जाऊ दे. देवा मला आरोग्य दे, छंगाई दे परमेश्वरा. मृत्यूला तू हरवलंय दे बापा. मी पण माझ्या जीवनामध्ये येशूच्या पुनरुत्थानाच्या आत्म्याच्याद्वारे माझं मेलेल्या शरीराचा हर एक पार्ट, जिथं जिथं मेलेली स्थिती आहे, येशूच्या नावात जिवंत होऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं लाजराला बहिणीला वाटलं की आता 4था दिवस आहे, सडून गेलेली बॉडी असेल, पण प्रभूना नुसता आवाज दिला लाजरा बाहेर ये, तर ऑटोमॅटिकली सडलेली बॉडी एकदम जशी होती तशी झालेली आहे. तोच आत्मा तुमचं पुनर्जीवन करणार. तुमचे गेलेला लाईफ, तुमचा गेलेला आशीर्वाद, जे देवाने स्थितीत तुम्हाला बनवलेला आहे, ते तुमच्या शरीराचे पार्ट येशूच्या नावात पुनरुत्थानित होतील. ऐकायला येत नसेल, ऐकायला येईल. दिसायला कमी असेल, दिसायला येईल. जिथं शरीरात वेदना असेल, ज्या पार्ट मध्ये त्रास असेल, तिथला त्रास येशूचा पुनरुत्थानचा आत्मा काढून टाकल. हालेलुया. त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागेल, तर देवाकडे लक्ष लावावं लागेल. मग ते 7:7 मध्ये दिले की